आयोगाचे प्रमुख एस चोकलिंगम यांची मंत्रालयामध्ये भेट घेतली। 1 तासी बैठक चालली, ज्यामध्ये जितेंद्र आव्हाड सुद्धा होते आणि जितेंद्र आव्हाड यांनी विलास भुमरे यांचा एक संदर्भ सुद्धा त्या ठिकाणी दिला की 20,000 मतदान जे ते बाहेरून आणण्यात आलं आणि या संदर्भातलं पत्र दिल्याची माहिती आहे। आपल्यासोबत विलास भुमरे सर, ज्या पद्धतीचे आरोप होत आहेत, जितेंद्र आव्हाड आता आरोप करतायत की बाहेरून मतदान आणण्यात आलं आणि तुम्ही सभेमध्ये म्हणालात, काय नेमकी सत्यता आहे, काय म्हणाल? छत्रपती संभाजीनगर येथे आमचा बूथ प्रमुखांचा मेळावा होता। त्या मेळाव्यामध्ये मी ज्यावेळेस भाषण करत असताना मी बूथ प्रमुखांना, कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आवाहन केलं की येणाऱ्या काळात महानगरपालिका असतील, नगर परिषद असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील, आपण मतदान यादीवरती काम केलं पाहिजे। आणि मतदान यादीवरती काम करत असताना मतदान यादीमध्ये आपण जे लोक गावात वास्तव्य करतात, आपण त्यांच्याच भेटीगाठी घेतो, त्यांनाच मतदाना दिवशी या म्हणून आपण विनंती करतो। पण मी कार्यकर्त्यांना सांगितलं की आपल्या गावातील मतदान यादीमध्ये नावं असतात, पण ते कामानिमित्त, नोकरी व्यवसायासाठी, अनेक कुठल्यासाठी त्यांचं स्थलांतर झालेलं असतं आणि ह्या लोकांना आपण कॉन्टॅक्ट करत नाही का, मग मतदाना दिवशी तुम्ही या कार्यकर्ता म्हणून आपण पक्षाच्या वतीने त्यांना विनंती केली पाहिजे। तर मी हे सांगितलं का विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारसंघातलं जवळपास 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झालेलं होतं आणि ते मतदान मी त्यांना विनंती करून कार्यकर्त्याच्या माध्यमातून मतदान करावं ही विनंती केली आणि त्या लोकांनी येऊन मतदान केलं, हे मी त्या भाषणामध्ये सांगितलं। पण त्या ठिकाणी विरोधकांनी त्या ठिकाणी चुकीचा अर्थ काढला का 20,000 मतदान बाहेरून आणलं। मला वाटतं आपण मतदार राजाचा या ठिकाणी अवमान करताय, कारण की ज्याचा मतदानामध्ये यादीमध्ये नाव आहे त्यांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, ही लोकशाही आहे। पण विरोधक या भाषणाचा दुरुपयोग करतायत। त्यामुळे माझी विनंती आहे, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, UBTचे असतील, हे 20,000 मतदानाचा चुकीचा संदेश ते पसरतात, पण तसा कुठलाही प्रकार झाला नाही। आणि 20,000 मतदान बाहेरचे येऊन कसे करतील? राज्यात विधानसभेच्या निवडणुका साऱ्याकडे होत्या, प्रत्येक महाराष्ट्रात निवडणूक होती आणि माझ्याकडे 20,000 लोक कसे येतील बाहेरून? माझ्याच मतदारसंघातले मतदार यादीमधल्या लोकांनी जे बाहेर स्थलांतरित झाले होते त्यांना त्या ठिकाणी मी विनंती केली का मतदानासाठी यावं आणि आपल्या या मतदारसंघाची आपली सेवा करण्याची मला संधी द्या, म्हणून ते 20,000 लोक येऊन त्या ठिकाणी मतदान केले आणि त्यांनी त्यांचा हक्क त्या ठिकाणी बजावलेला आहे। जितेंद्र आव्हाड यांनी जो दाखला दिलेला आहे तो कितपत तुम्हाला योग्य वाटतोय आणि याबाबत तुमची आता भूमिका काय असेल? हे बघा, जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही जाणून नये त्या ठिकाणी विधानसभेमध्ये अधिवेशनाच्या काळात काय प्रकार घडला आणि आव्हाड नेहमी काय आरोप करतात। मोठे माणसं त्यांच्यावर मला बोलणं उचित ठरणार नाही, पण आव्हाड साहेबांना माझी विनंती राहील का असं चुकीचं कुठला मेसेज देऊ नका। आणि आपण आज जो निवडणूक आयोगाकडे आपण माझ्या भाषणाचा उल्लेख केला तसा कुठलाही प्रकार नाही आहे। पैठण विधानसभा मतदारसंघातले जे मतदार यादीमधले लोक होते त्यांनाच आम्ही त्या ठिकाणी बाहेर स्थलांतरित झाले होते, त्यांना विनंती केली मतदानाला यावं, ही विनंती केली म्हणून ते लोक मतदानाला आली। तुमच्या बोलण्याचा गैरअर्थ काढला जातोय।